यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। सोने चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतायत, त्यामुळे लग्न सराई असो की सणवार जेवढं सोने खरेदी करता येईल तेवढं केलं जातं। हे भाव आणखी वाढणार आहेत। सध्या सोन्याचा प्रतितोळा दर हा 70,000 आहे, तर प्रति किलो चांदी 85,000वर गेली आहे। राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 33 ते 40 रुपये झाले आहेत, तर मुंबईसह नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 45 ते 65 रुपयांवर पोहोचले आहेत। त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलंय। कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते। सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारामध्ये उतरवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलंय। रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीच्या बाबतीत भारतानं चीनलाही मागे टाकलंय, त्यामुळे भारत आणि रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश बनलाय। जुलै महिन्यामध्ये भारतानं आयात केलेल्या कच्च्या तेलामध्ये रशियन तेलाचा टक्का जो आहे तो 44 इतका होता। राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 7 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यात 1 ते 21 ऑगस्टपर्यंत 40% पाऊस झाला असून त्याचा थेट परिणाम हा भात पिकाला बसण्याची शक्यता आहे। काही भागात भात खाचरातील पाणी आटलंय, त्यामुळे महिना अखेरीस पाऊस होणं आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हवामान विभागानं मुंबईत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानं मुंबईकरांची काहिली झाली। दरम्यान हवामान खात्यानं मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेला अंदाज हा फोल ठरलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दरी मारल्यानं मुंबईच्या उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईचं कमाल तापमान 31 ते 32 अंशावर पोहोचलं असून आणखी 2 ते 3 दिवस असेच वातावरण राहील आणि 25 ऑगस्ट नंतर मात्र पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे। 10 दिवसांपासून सुरू असलेलं निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन अखेरीस गुरुवारी मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं। बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील डागा, LCMT, ATPL भाडेतत्वावरील बस चालकांचा पुकारलेला काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर मागे घेण्यात आलं। चालक हळूहळू कर्तव्यावर दाखल झाल्यानंतर विस्कळीत असलेली बस सेवा पूर्ववत झाली आहे। गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत। गणेश उत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। मास्टिकचा वापर करूनच रस्त्याची दुरुस्ती करावी असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर आणि उत्पादनांवर निर्बंध आहेत। या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत। गणेशोत्सव प्लास्टिक मुक्त असावा ही संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत। आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगानं प्रसार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येते। विमानतळावर थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांचा ताप तपासला जातोय। पुण्यासह हैदराबाद गोव्यासाठी विमान सेवेचं बुकिंग फुल झालं। गेल्या काही महिन्यांमध्ये प्रवासी संख्येचा आढावा बघता जळगावकरांनी हवाई प्रवासाला पसंती दिली आहे। पुणे मुंबई पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। अशातच सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी असते, मात्र डब्यांची संख्या कमी असल्यानं नागरिकांना धक्के खातच प्रवास करावा लागतो। त्यामुळे एक्सप्रेसचे तात्काळ डबे वाढवून प्रवास सुखकर करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते। ठाणे ते भिवंडी खारबाव हे अंतर येत्या काळामध्ये सुकर होणार आहे। खारबाव उड्डाणपूल हा ठाणे खाडीला घोडबंदर मार्गाला जोडला जाणार आहे। मुंबईतील प्रदूषणात चिंताजनक वाढ झाली आहे। बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुप यांनी केलेल्या 6 महिन्यांच्या तांत्रिक अभ्यासामध्ये बेकरी चालकांकडून लाकडाचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे।
केईएम रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात 22 ऑगस्टपासून मॉड्युलर शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आलंय। अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या माध्यमातून डोळ्यांशी संबंधित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे। 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाच्यामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात 43,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यंदा नीट परीक्षेत राज्यातून तब्बल 1,40,000 विद्यार्थी पात्र ठरलेत। प्रवेशाच्या नोंदणीसाठी आजचा अंतिम दिवस आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये राज्य पोलीस दलानं 2 महिन्यात 70% भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यात 11,956 पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे। 2 आठवड्यांपासून हमालांनी संप पुकारल्यानं त्याचा फटका रेशनिंग धान्य पुरवठा करताना होतोय। पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केवळ 18 ठिकाणी धान्य पोहोचवलं जात आहे। त्यामुळे नागरिक रेशनिंग धान्याची वाट पाहत आहेत। आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारनं पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचा अद्याप 1,877 कोटी रुपये न दिल्यानं 6 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावं लागतंय। 7 विमा कंपन्यांकडून राज्य सरकारने 1,372 कोटी रुपये परत मिळणार आहेत। आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका शहरभर जनजागृती मोहीम राबवणार आहे। त्याचा प्रारंभ गुरुवारी पालिका आयुक्त मुख्यालयातून झालेला आहे। या उपक्रमामध्ये शहरभर तसंच समाज माध्यमांद्वारे चित्रफितीच्या माध्यमातून असे आजार रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे। रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान अनेक प्रवासी भटकंतीवर होते। या काळामध्ये अनेकांनी एसटीनं प्रवास सुद्धा केला। याद्वारे एसटी महामंडळाला 121 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं। 20 ऑगस्टला एकाच दिवशी 35 कोटी रुपयांचं उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालं असून यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे। नेरूळ सेक्टर 4 मधील पावसाळी उघड्या नाल्यातून सांडपाणी वाहतंय। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। यामुळे परिसरात डासांचं प्रमाण वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय। याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे।